सध्याची तरुण पिढी व्यसनाधीनता आणि अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचं चिंताजनक चित्र दिसत असून वाढत्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे निर्माण झालेली गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सन 2026 पर्यंत देशातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्यात येते आहे। या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती अभियान अंतर्गत घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। याच अनुषंगानं सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर तसेच अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम प्रभावीपणे सुरू आहे। या अभियानाअंतर्गत गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी वेंगुर्ले येथील राकरू पाटकर हायस्कूल तसेच मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल खर्डेकर कॉलेज आणि होमिओपॅथी कॉलेज इथं नशामुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धांमध्ये राकरू पाटकर हायस्कूल आणि मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं आपला सहभाग दर्शवत व्यसनमुक्त समाजाचा संदेश आपल्या कलाकृती आणि घोषवाक्यातून प्रभावीपणे मांडलाय। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासोबत महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांनी संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन स्पर्धेचं उद्दिष्ट, नियम आणि महत्त्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील समजून सांगितलं। त्यांच्या जनजागृतीमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय वाढल्याचं दिसून आलं। सदर कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस कॉन्स्टेबल मंगल मोखरे देखील उपस्थित होत्या। समाजात नशामुक्तीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा आणि तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहून सुदृढ भविष्य घडवावं हा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय।